अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू गावचे सुपुत्र आणि ITBP जवान विकास विश्वनाथ वानखडे वय वर्ष 35 यांना जाटोसाना एवढी राज्य हरियाणा कर्तव्यावर सेवेदरम्यान 4 एप्रिलला वीरमरण आलं. त्यांच्यावर बोरगाव मंजू येथे 5 एप्रिल रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गत काही वर्षांपासून ITBP सेवा देणाऱ्या जवान विकास वानखडे यांचं पार्थिव शरीर 5 एप्रिल रोजी त्यांच्या मुळगाव बोरगाव मंजू निवासस्थानी पोहोचलं. त्यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या साश्रू नयनांनी गावात एकच आक्रोश झाला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. विकास वानखडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, वृद्ध आई वडील आणि 2 लहान मुली, भाऊ असा परिवार आहे. वडिलांचं छत्र हरवल्याने त्या चिमुकल्या मुलींच्या आयुष्यावर दुःखाचं सावट पसरलं. कर्तव्यनिष्ठेने जीवन जगलेल्या या शूर जवानाचा अकाली अंत सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक ठरला. जवान विकास वानखडे यांना अखेरचा निरोप देताना नातेवाईक व मित्रपरिवार शोकाकुल. शासकीय इतमामात अंतिम निरोप. जवान विकास वानखडे यांना सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या या वीरपुत्राचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात बोरगाव मंजू येथे करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला शोकाकुल वातावरणात मुखाग्नी देण्यात आला. वानखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर. शेतकरी विश्वनाथ वानखडे यांचा मुलगा विकास गेल्या काही वर्षांपासून ITBP 28 जाटोसाना रेवडी हरियाणा राज्य कार्यरत होता. विशेष म्हणजे कर्तव्य पार पाडत असताना गत 4 महिने झालं विकास वानखडे आजारी होता. त्यांच्यावर उपचार सुरू होतं. उपचारादरम्यान 5 एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली. दुःखाची वार्ता ऐकून अचानक विकास वानखडे यांच्या निधनाने वानखडे कुटुंबावर आघात झाला. दरम्यान जवान विकास वानखडे यांच्या अंत्ययात्रेला ITBP निरीक्षक PD हजारीलाल 28वी वाहिनी यांच्यासह ITBP 28 जाटोसाना रेवडी राज्य हरियाणा येथील जवानांसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.